ठीक आहे. सो ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह आपण बघत होतो. त्यातलं फर्स्ट ऍप्लिकेशन बघितलं आपण क्रॅमर्स रूल. So what is the use of Cramer's rule? So Cramer's rule is used for solving the linear equations. What are the linear equations? जेवढे अननोन असतील तेवढेच इक्वेशन्स. 2 इक्वेशन 2 अननोन, 3 इक्वेशन 3 अननोन्स. ठीक आहे. सो Cramer's rule चा मोस्ट ऑफली यूज जास्तीत जास्त युजफुल आहे 3 इक्वेशन 3 अननोन्स साठी. ठीक आहे. सो तुम्हाला 3 इक्वेशन दिले आणि 3 अननोन्स. सो यू कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x y z by using Cramer's rule. ठीक आहे. सो आपण आता फर्स्ट एक्झाम्पल त्याच्यावरच आपण बघितलं होतं. ठीक आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पल बघू. सॉल्व द इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. ठीक आहे. x + y - z = 1 पहिले इक्वेशन. दुसरं दिलं x + 3y - 6z = 1 आणि नेक्स्ट दिलं -4x - y + 3z = 1. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले गिवन इक्वेशन्स आर equation are. ठीक है. So what are the given equations are x plus y minus z is equal to 1, first equation. Then x plus 3y minus 6z is equal to 1. Then minus 4x minus y plus 3z is equal to 1. ठीक है. So first of all you can find out the determinant of d. ठीक है. So what is the determinant of d? Determinant d is the coefficient variables. Variable चे coefficient चा determinant. पहिल्या कॉलम मध्ये x चे 1 8 4. 1 8 4. Determinant d कसा घ्यायचा? Then second column y चे coefficient 1 3 -1. 1 3 -1. Then z चे coefficient -1 -6 3. ठीक है. सो या पद्धतीने आपण डिटरमिनंट d घेणार. यू कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट d. ठीक आहे. सो यू कॅन कन्सिडर द फर्स्ट रो प्लस माइनस प्लस. ठीक आहे. सो काय येणार 1. ठीक आहे. प्लस इंटू प्लस 1 प्लस 1. डिलीट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. रिमेनिंग एलिमेंट्स ऑफ क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into 3 9 minus -1 into -6 plus 6. हे आपलं क्रॉस मल्टिप्लिकेशन चं माइनस. कळते सगळ्यांना? देन प्लस इंटू माइनस. आता डिटरमिनंट सगळ्यांना एक्सपांड करता येतोय. ठीक है. -1 डिलीट फर्स्ट रो सेकंड कॉलम 8 into 3 24 -24 into -6 plus 20. ठीक है. then next plus into -1 ठीक है. so delete first row third column -8. ठीक है. -8 -4 into 3 -12 आणि माइनस प्लस माइनस काय होईल प्लस. ठीक आहे. सो काय येणार 1 9 - 6 3 माइनस इन ब्रॅकेट 24 - 24 0 -1 -8 + 12 प्लस 4. ठीक आहे. सो याला जर सॉल्व केलं तर किती येणार 3 -1 into 0 0. ठीक आहे. देन -4. ठीक आहे. सो 0 लिहायची गरज नाही. 3 - 4 किती येणार -4. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डिटरमिनंट d -4. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काढायचे डिटरमिनंट dx dy dz. ठीक आहे. सो डिटरमिनंट dx काढायचे तुम्हाला. सो व्हॉट इज द डिटरमिनंट dx? जो काय डिटरमिनंट d आहे त्यातल्या x कोएफिशिएंटचा कॉलम डिलीट करायचा. सो दॅट इज द x कोएफिशिएंट ऑफ कॉलम. सो यू हॅव टू डिलीट x कोएफिशिएंट ऑफ कॉलम अँड देन राइट डाउन इक्वल टू नंतरचे जे काही इक्वेशनची कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत 1 1 1. हे x कोएफिशिएंट जागेवर पहिल्या कॉलममध्ये 1 1 1. सेकंड कॉलम आणि थर्ड कॉलम ॲज इट इज 1 3 -1 -1 -6 3. So again determinants of order 3. So you have to solve. ठीक है. Considering first row. Then काय ना plus into plus 1 delete first row first column remaining elements of cross multiplication 3 into 3 9 minus 1 into 6 6. Then -1 delete first row second column 1 into 3 आता हे सगळ्यांना करता येते फास्टली. Then minus into 6 minus plus 6. ठीक है. Then plus into -1 then delete first row third column -1 1 into 3
ठीक है. देन कॅल्क्युलेशन पार्ट 1 9 minus 6 3 minus 1 3 plus 6 किती येणार 9 minus 1 bracket minus 1 minus 2 minus 3 minus 1 minus 2 minus 2 then 3 minus 9 minus minus plus 2 ठीक है. किती येणार आहे 3 plus 4 7 minus 9 that is minus 2. So that is the value of dx. Then you can find out dy. So how to write down the dy matrix? You have to delete the y coefficient column. Second y coefficient चा column determinant d मधला delete करायचा आहे आणि तिथे equal to नंतर ते constant बनवणार. Second row ला 1 1 1. d मधला first row third row as it is. 1 8 minus 4 minus 1 minus 6 3. Again there is the determinants of order 3. Then again you have to solve considering first row plus minus plus. ठीक है. So किती येणार आहे plus 1 delete first row first column 3 minus 6 into minus minus plus 6 then plus into minus 1 again first row second column 8 into 3 24 minus 4 into minus 6 plus 24. ठीक है. Then plus into minus 1 किती येणार minus 1. So delete again minus 1 चा column first row third column. What 8 into 1 8 1 into minus हे minus and 1 into minus 4 that minus plus 4. ठीक है. So किती येणार 1 3 plus 6 9 minus 1 24 minus 24 0 minus 1 8 plus 4 12 9 minus 0 minus 12. So 0 तो लिहायची गरज नाही 9 minus 12 minus 3 किती आले minus. That is the determinant d bar. There is same as it is you can find the determinant dz. चार determinant तुम्हाला काढावं लागतं दिले x y चे व्हॅल्यू जर काढायचे तुम्हाला क्रॅमर रूलचा यूज करून determinant d dx dy आणि dz. Okay. So dz how to write down the dz matrix same as it is. d मधला z च्या कोएफिशिएंट चा कॉलम थर्ड कॉलम डिलीट आणि थर्ड कॉलम च्या जागेवर इक्वल टू नंतर ते कॉन्स्टंट काय 1 1 1. ठीक है. फर्स्ट कॉलम एंड सेकंड कॉलम एज इट इज 1 8 minus 4 and second column काय आहे 1 3 minus 2. ठीक है. सिंपल टॉपिक आहे सिंपल क्वेश्चन आहे फक्त काय डिटरमिनंटचे व्हॅल्यूज कशा लिहायचे दॅट इज इम्पॉर्टंट अँड यू नो दॅट हाऊ टू एक्सपांड अँड हाऊ टू फाइंड आउट द व्हॅल्यूज हे तुम्हाला करता येईल. ठीक आहे. सो अगेन दॅट इज द determinants of order 3. Again expand considering first row plus into plus 1 delete first row first column. ठीक है. 3 minus 1 into minus 1 minus plus 1 then plus into minus 1 delete first row second column 1 into 8 minus 1 into minus 4 आणि हे आपल्याला आलेलं पहिलं मायनस that is minus plus 4 then plus into plus 1 delete first row third column 8 into minus 1 minus 8 minus 3 into minus 4 minus 12 आणि आपले क्रॉस मल्टिप्लिकेशन चे मायनस that is plus 2 then solve 1 4 minus 1 8 plus 4 12 plus 1 then minus 8 plus 12 plus 4. ठीक है. 4 minus 12 plus 4. ठीक है. 4 plus 4 8 and 8 minus 12 किती आहे 8 minus 12 8 minus 12 minus 4. That is the value of dz. ठीक है. So then you have to find out the value of x y z. ठीक है. So x का फॉर्मूला क्या है x is equal to dx upon काय x सर dx upon d. So what is the value of dx to be काढली dx च्या जागेवर -2 upon what is the value of d -1. ठीक है. So minus cancel that is 2. That is the value of dx. ठीक है. -2 upon -1 minus cancel upon मध्ये लिहायची गरज आहे का नाही.
then you have to find out the value of y. So what is the value of y? Y चा फॉर्म्युला काय आहे क्रॅमर्स रूल नुसार dy upon d. So what is the value of dy? dy ची व्हॅल्यू तुम्ही काढली किती आहे -3 upon d ची व्हॅल्यू -1. अगेन मायनस मायनस कॅन्सल अपॉन मध्ये 1 घ्यायची गरज नाही. So what is the value of y? 3. Then you have to find out the value of z. काय फॉर्म्युला dz upon d. So what is the value of dz? -4 upon -1, minus minus cancel plus 1. So that is the value of z. So x is equal to 2, y is equal to 3, and z is equal to 4. These are the values of x, y, z. X is equal to 2 and y is equal to 3 and z is equal to 4. This is the solutions of linear equation. Three unknowns you have to solve by using Cramer's rule. Most important part is how to write down the determinant d. तीन equation दिल्यानंतर determinant d, x coefficient column, then y coefficient column, then z coefficient column. ठीक आहे. then find out the value dx काढायचा तर x च्या कोएफिशिएंटचा कॉलम डिलीट इक्वल टू नंतरचे कॉन्स्टंट बाकीचे सेकंड कॉलम थर्ड कॉलम ॲज इट इज d मधला then dy काढायचा तर हा कॉलम डिलीट इक्वल टू नंतर dz काढायचा थर्ड कॉलम डिलीट. you know that how to expand the determinants of order 3. सगळ्यांच्या व्हॅल्यू काढायच्या त्यानंतर x चा फॉर्म्युला आहे dx upon d. dx च्या जागेवर dx ची व्हॅल्यू d च्या जागेवर d ची व्हॅल्यू. then y चा फॉर्म्युला dy upon d and z चा फॉर्म्युला dz upon d. so pause the video to note it down. The next question same as it is. Solve the equations by using Cramer's rule. X plus z is equal to 1, y plus z is equal to 1, and x plus y is equal to z. So y is equal to x plus y is equal to 4. आता याच्यामध्ये इकडे काय आहे की तुम्हाला तीन इक्वेशन्स दिले. ठीक आहे. पण एका इक्वेशन्स मध्ये तिन्हीचे तिन्ही व्हेरिएबल अवेलेबल आहेत. ठीक आहे. आधीच्या दोन क्वेश्चन्स मध्ये काय होतं की तिन्ही पण हे पहिले इक्वेशन असेल x plus y plus z चे होतं. ठीक आहे. तसंच x plus y plus z दुसऱ्या इक्वेशन मध्ये x plus y plus z तिसऱ्या इक्वेशन मध्ये. ठीक आहे. पण इथे काही कोएफिशिएंट जे ॲब्सेंट असू शकतात काही अडचण नाही. ठीक आहे. x plus z is equal to 1, y plus z and x plus y तीन इक्वेशन आहेत. पण प्रत्येक इक्वेशन मध्ये तिन्हीच्या तिन्ही व्हेरिएबल अवेलेबलच असतील. सिंगल इक्वेशन मध्ये तिन्हीच्या तिन्ही व्हेरिएबल अवेलेबल असतील असं आहे का नाही. आपण जर बघितलं तीन इक्वेशन दिसतात बरोबर आहे आणि तिन्ही व्हेरिएबल आहेत x पण आहे z पण आहे y पण आहे. आता काही इक्वेशन्स मध्ये एखादा व्हेरिएबल ॲब्सेंट असू शकते. ठीक आहे. जे पहिल्या इक्वेशन मध्ये ॲब्सेंट आहे ते दुसऱ्या ह्याच्यात असू शकते तिसऱ्या ह्याच्यात. ठीक आहे. सो इट इज आल्सो द लिनियर इक्वेशन्स. थ्री इक्वेशन थ्री अननोन्स. पहिल्याच इक्वेशन मध्ये म्हणजे सगळ्याच इक्वेशन मध्ये x y z तिन्ही व्हेरिएबल अवेलेबल असले असं नाही. ठीक आहे. काय की तीन इक्वेशन दिसतात आणि ते व्हेरिएबल काही व्हेरिएबल एखाद्या इक्वेशन मध्ये ॲब्सेंट सुद्धा असू शकतात. पहिल्यात एखादा ॲब्सेंट असू शकते दुसऱ्यात असू शकते दुसऱ्यातला तिसऱ्यात ॲब्सेंट असू शकते. ठीक आहे. या पद्धतीने. ठीक आहे. सो इट इज आल्सो द लिनियर इक्वेशन. थ्री इक्वेशन थ्री अननोन्स. हे सुद्धा लिनियर इक्वेशनच आहे. फक्त आधीच्या दोन टाइप्स मध्ये प्रत्येक इक्वेशन मध्ये सिंगल इक्वेशन मध्ये xyz तिन्ही पण अवेलेबल होते तीन इक्वेशन मध्ये. ठीक आहे. फक्त याच्यामध्ये काही ॲब्सेंट आहे. ठीक आहे. सो जे ॲब्सेंट आहे ते सगळे इक्वेशन असंच ऍड करण्याचा एक लक्ष द्या. ठीक आहे. सो गिवन इक्वेशन आर गिवन इक्वेशन आर x प्लस आता आपल्याला कळतंय x z y z आणि x y म्हणजे x y z सरळ सरळ. ठीक आहे. मग ज्या इक्वेशन मध्ये ॲब्सेंट आहे त्याला ऍड करू आपण. द इक्वेशन्स आर x z इथं y नाही y दुसरीकडे. सो y ला मध्ये इथे ऍड करायचं. तुम्ही काय घेतलं तर 0y 0 into y z. ठीक आहे. ऍड करत असताना काय करायचं 0y plus z is equal to 1. ठीक आहे. याचा अर्थ 0 into y काय होतं 0. ठीक आहे. त्यानंतर y z इथं काय नाही x मग मी इथं काय ऍड करतो 0x plus y plus z is equal to x y इथं काय ऑप्शन आहे 0. सो x plus y z ऑप्शन आहे म्हणून त्याला ऍड कसं केलं 0 into z 0 होतं. 0 into z is equal to 4. ठीक आहे. आता एक्झॅक्टली आधीच्या दोन क्वेश्चन सारखे तुम्हाला दिसले. याच्यामध्ये तीन इक्वेशन तीन व्हेरिएबल पण शेवटी काय 0 into y 0 होते म्हणून x plus z 0 into x 0 and 0 into z 0 होते x plus y is equal to 4 y plus z is equal to 1 x plus z is equal to 1. ठीक आहे. सो हे सुद्धा लिनियर इक्वेशन होते. फक्त
याच्यामध्ये काही व्हेरिएबल ऍबसेंट असू शकतात मग जे व्हेरिएबल ऍबसेंट आहे त्याला 0 into that व्हेरिएबल लिहायचं म्हणजे 0 into एनी व्हॅल्यू काय होते असेल ठीक आहे मग आता सॉल्व करणार आपल्याला त्याच पद्धतीने काय यू हॅव टू राइट द डिटरमिनंट डी ठीक आहे काय डिटरमिनंट डी x कोएफिशिएंट कॉलम पहिले इक्वेशन 1 इथे मग आता कोएफिशिएंट काय आहे 0 आणि इथे 1 so 1 0 1 then y 0 1 1 0 1 1 then next 1 1 0 1 1 0 so that is the determinants of order 3 you have to find out the value of d consider the first row plus minus plus ठीक है 1 delete first row first column remaining elements of cross multiplication 1 into 0 0 minus 1 into 1 1 then minus 0 plus into minus 0 ला साइन लाइन दिली जाते delete first row second column 0 into 0 0 minus 1 into 1 then plus 1 ठीक है delete first row third column 0 minus 1 ठीक है 1 0 minus 1 minus 1 minus 0 in bracket minus 1 plus 1 in bracket minus 1 so किती आले minus 1 minus 0 plus 1 minus 1 minus 1 minus 1 minus 1 minus 2 so what is the value of d किती आली याची व्हॅल्यू minus 2 किती आली minus 2 then same as you can find determinant dx ठीक है dx काढायचं ठीक है सो dx काढायचा डिटरमिनंट d मधला x च्या कोएफिशिएंटचा कॉलम काय करायचा डिलीट फर्स्ट कॉलम डिलीट होईल इक्वल टू नंतरचे कॉन्स्टंट 114 114 second column as it is 0 1 1 1 1 0 so first row plus minus plus ठीक है then plus into plus 1 delete first row first column 1 into 0 0 minus 1 into 1 1 ठीक delete first row first column 1 into 0 0 minus then minus 0 delete first row second column 1 into 0 0 minus 1 into 4 4 plus 1 ठीक है delete first row third column 1 into 1 1 minus 1 into 4 4 1 0 minus 1 minus 1 minus 0 in bracket minus 4 ठीक है plus 1 1 minus 4 minus 3 minus 1 minus 0 minus 3 so किती आला है minus 4 किती आला minus 4 then find out the dy काढायचं सेम ॲज इट इज डिटरमिनंट d मधल्या y च्या कोएफिशिएंटचा कॉलम म्हणजे सेकंड कॉलम डिलीट इक्वल टू नंतरचे व्हॅल्यू 114 सेकंड कॉलम मध्ये 114 सेकंड कॉलम फर्स्ट कॉलम ॲज इट इज 101 आणि थर्ड 110 ठीक है सो अगेन कंसीडर द फर्स्ट रो प्लस माइनस प्लस ठीक है delete first row first column 1 into 0 0 minus 1 into 4 4 then minus 1 ठीक है delete first row second column हे सगळ्यांना करता येते डिटरमिनंट सॉल्व ठीक है so 0 into 0 0 minus 1 then plus 1 in bracket delete first row third column 4 into 0 0 minus 1 1 minus 4 minus 1 minus 1 plus 1 minus ठीक है सो काय आहे -4 -1 into -1 plus 1 and plus into -1 -1 so plus 1 -1 cancel what is the remaining so -4 then find the dz ठीक है सो dz लिहायचं तर काय करायचं z च्या कोएफिशिएंटचा कॉलम म्हणजे थर्ड कॉलम डिलीट आणि त्यानंतर इक्वल टू नंतर 114 ठीक है फर्स्ट एज इट इज 101 011 ठीक है सो अगेन कंसीडर द फर्स्ट रो प्लस माइनस प्लस plus 1 delete first row first column 1 into 4 4 minus 1 into 1 1 minus 0
delete first row, second column, 4 into 0, 0 minus 1. Then plus 1. ठीक है, delete first row, third column, 1 into 0, 0 minus 1 into 1, 1. ठीक है, so 1, 4 minus 1, 3, minus 0, minus 1, plus 1, 0 minus 1, minus 1. So कितने ना 1 into 3, 3 minus 0 plus 1 minus 1 minus 1. 3 minus 1, 2. So that is the value of dz. सगळ्यात पहिले d, dx, dy, dz. आता x चा फॉर्म्युला आपल्याकडे अवेलेबल काय असतो? x is equal to काय असते? dx upon d. So what is the value of dx? minus 4 upon d ची व्हॅल्यू किती आहे? minus 2. ठीक आहे, माइनस माइनस कॅन्सल, 2 2 जा 4. सो किती व्हॅल्यू आली x ची? देन y, अगेन y चा फॉर्म्युला काय आहे? डिटर्मिनंट dy अपॉन d, dy ची व्हॅल्यू -4 अपॉन -2, माइनस माइनस कॅन्सल, 4/2 म्हणजे 2. देन z is equal to dz upon d. So what is the value of dz? 2 upon -2. 2 to cancel, remaining -1. So what is the value of x? dx upon d solve करून किती आले? 2. y ची व्हॅल्यू 2 and z ची व्हॅल्यू -1. So these are the solutions of that linear equation. x is equal to 2, y is equal to 2 and z is equal to -1. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही 3 इक्वेशन 3 अननोन सॉल्व करू शकता बाय यूजिंग ग्रॅमर्स रूल. ठीक आहे, त्याच्यामध्ये डिटरमिनंटचा यूज आहे. 4 डिटरमिनंट्स तुम्हाला मिळतात, डिटरमिनंट्स ऑफ ऑर्डर 3. चारही डिटरमिनंटच्या तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आणि स्टँडर्ड फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायचा. x चा dx upon d, y चा फॉर्म्युला dy upon d and z चा फॉर्म्युला dz upon d. सो पॉज द व्हिडिओ टू नोट इट डाउन. ठीक है, सो सेम एज इट यू हैव टू सॉल्व दैट 2 क्वेश्चंस फॉर होमवर्क. ठीक है, सॉल्व द इक्वेशंस बाय यूजिंग ग्रॅमर्स रूल. ठीक है, 3 इक्वेशंस दिले आणि 3 अननोन्स. सो तुम्हाला x y z ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची बाय यूजिंग ग्रॅमर्स रूल. ठीक है, एंड सेम एज इट क्वेश्चन नंबर 5. ठीक है, सो हे 2 क्वेश्चंस तुम्ही सॉल्व करा. ठीक है, सो पॉज द व्हिडिओ, नोट इट डाउन.